तर विधानसभेच्या तयारीसाठी भाजपचं आज शहांच्या उपस्थितीत हे अधिवेशन असणार आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्या सोबत जोडले गेले आहेत। विनायक, काय अधिक माहिती या अधिवेशनासंदर्भात? प्रणता, आपण जर पाहिलं तर विधानसभेच्या अनुषंगाने भाजपचं आज महासंकल्प अधिवेशन जे आहे ते घेण्यात आलेलं आहे। पुण्यातल्या बालेवाडी या ठिकाणी हे अधिवेशन जे आहे ते 11 वाजता सुरू होणार आहे। त्या अधिवेशनाच्या ठिकाणी समोरच आपण या ठिकाणी उभे आहोत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी आता करण्यात आलेली आहे। भाजपचं अधिवेशन जे आहे ते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जे आहेत ते या अधिवेशनाला उपस्थित असतील आणि प्रमुख राज्यातले सगळे नेते, त्याचप्रमाणे जवळजवळ 5000 पदाधिकारी जे आहेत ते या अधिवेशनासाठी उपस्थित असणार आहे। विधानसभेचा रोडमॅप जो आहे तो आज भाजपकडून कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना जे आहे ते जाहीर केला जाईल। आता लक्ष जे आहे ते विधानसभेचा आशयाचे पोस्टर्स सुद्धा या ठिकाणी बाहेर आपल्याला लागलेले पाहायला मिळतात। त्यामुळे भाजपने कंबर जे आहे ती विधानसभेसाठी कसलेली आपल्याला पाहायला मिळते। आजचं अधिवेशन जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे। प्रमुख जे नेते मंडळी आहेत त्यांची भाषणं आजच्या अधिवेशनात होतील आणि साहजिकच आपण जर पाहिलं तर लोकसभेमध्ये जो मोठ्या प्रमाणात पराभव जो आहे तो भाजपला सहन करावा लागला, तो विधानसभेत तसं होऊ नये यासाठीची भाजपची रणनीती जी आहे ती आजच्या अधिवेशनात आखली जाईल। विरोधकांकडून वेगवेगळे नेरेटिव्ह जे आहे ते सेट केले जात आहेत, त्याबाबत कशा पद्धतीनं यंत्रणा पुढील काळात राबवणं गरजेचं आहे यावरती सुद्धा भाष्य या अधिवेशनात होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। विविध राजकीय ठराव सुद्धा या अधिवेशनात केले जाणार आहेत आणि प्रामुख्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं भाषण जे आहे ते कार्यकर्त्यांना संबोधित करणारे असतील आणि ते नेमके भाषणामध्ये काय म्हणतात किंवा ते कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने भाषणामध्ये मार्गदर्शन करतात याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। अगदीच विनायक, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।